लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 3000 रुपये, हो 3000 रुपये तुम्हाला हप्ता भेटणार आहे आणि तारीख देखील ठरलेली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता असेल तुमचा 10वा हप्ता। त्या 10वा हप्ता तुम्हाला कधी वाटप होणार आहे या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आली आहे आणि त्या बातमीमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। कोणत्या ताईला हे 3000 रुपये भेटणार आहेत, कोणत्या ताईला 1500 रुपये भेटणार आहेत, कोणत्या ताईला 500 रुपये भेटणार आहेत आणि कोणत्या ताईला काहीच भेटणार नाही, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप मोठी बातमी समोर आली आहे। तुम्हाला सर्वांना हप्ता हवाय का एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्हाला मागे आतापर्यंत 9 हप्ते जमा झाले आहेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत 9 हप्ते आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला आता व्हिडिओ बघत आहोत की नेमकं लाडक्या बहिणीबद्दल एक मोठी बातमी काय आलेली आहे, कशा स्वरूपाची पात्रता असणार आहे, काही चेंजेस झालेत का तुम्हाला हा हप्ता कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये भेटणार आहेत। चॅनलला कोणी नवीन आला असेल ताईंनो सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। चला डायरेक्ट आता वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे। बघा या ठिकाणी एप्रिलचा 10वा हप्ता तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे। 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। मोठी बातमी समोर आली आहे, काय बातमी आहे, आदिती तटकरे मॅडम काय बोलतात सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी तुम्ही स्वतः या ठिकाणी बघू शकता। चला एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये। ही मला सर्व बदल केलेला नाहीये कोणताच, की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते। सप्टेंबर मध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला ते 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते। त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीने होतं। त्यामुळे अशा पद्धतीचा लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही आणि निकषांमध्ये काही तक्रार। बघा लाडक्या ताईने एक गोष्ट या ठिकाणी डायरेक्ट त्यांनी सांगितलंय, आम्ही निकषामध्ये बदल केलेला नाहीये किंवा जो मूळ GR आहे, मूळ GR जो मूळ शासन निर्णय होता त्याच्यामध्ये आम्ही थोडा पण बदल केलेला नाही। जसं पहिला बदल त्यांनी सांगितला होता 2.5 लाखाचं उत्पन्न, जर तुमचं उत्पन्न जर त्याच्यापेक्षा पुढे गेलं असेल या महिन्यामध्ये किंवा अगोदरच्या महिन्यामध्ये जर तुमचा लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता तुम्ही स्वतःहून बंद करा किंवा तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत। पण जर तुम्ही उत्पन्न तुमचं कुटुंबाचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर 100% तुम्हाला हा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आणि लाडकी बहीण योजना तुमची चालू राहणार। हे झालं पहिला निकष, याच्यामध्ये काही बदल झालेला नाही। दुसरी आहे ती म्हणजे 4 चाकी वाहनाची। बघा बऱ्याच अफवा पसरल्या होत्या की 2 चाकी जरी असेल तुमच्याकडे पैसे भेटणार नाहीयेत, 4 चाकी वाल्यांना पैसे भेटणार नाहीयेत। तर लक्षात घ्या जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल घरामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, ट्रॅक्टर वाल्या ताईंना टेन्शन घ्यायची गरज नाहीये। पण ज्या बाकीचे 4 चाकी वाहन आहेत जरी तुम्ही या ठिकाणी स्वतःच्या उपजीविकेसाठी घेतले असतील पण ते या ठिकाणी GR मध्ये त्यांनी टाकलं होतं की 4 चाकी जर घरामध्ये वाहन असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत आणि त्याच्या तपासण्या पण जोरात सुरू झालेला आहे। फेब्रुवारी महिन्यापासून 6 फेब्रुवारी पासून मोठ्या स्वरूपाच्या ठिकाणी तपासण्या सुरू झालेल्या आहेत। तुमच्या घरामध्ये लाडक्या ताईंनो कुणाला तपासणीसाठी कोणी आलं होतं का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कोणी अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमच्या घरामध्ये कोणी अधिकारी असतील किंवा लाडक्या बहिणीच्या संदर्भात तुमच्या घरामध्ये येऊन काही तपासणी झाली आहे का आतापर्यंत कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तपासणी झाली असेल तर काय काय प्रश्न तुम्हाला विचारले होते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्याच्यानंतर पुढचं एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती आपण बघू, दुसऱ्या राज्यातून जर स्थलांतर होत असेल तर म्हणजे काय काही काही बघा मागे बघित असेल बांगलादेश मधून कुणी आले असतील ते भारतामध्ये आले आणि इथे येऊन डुप्लिकेट फॉर्म काढले तर त्यांची नक्कीच लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे। किंवा जे दुसऱ्या राज्यातून या ठिकाणी आले असतील, गुजरात आले असेल किंवा महाराष्ट्रामधून इतर UP बिहार वगैरे कोणत्या राज्यातून इथं आले असतील आणि त्यांनी जर फॉर्म भरला असेल त्यांना फॉर्मला पैसे त्यांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत, कारण ही महाराष्ट्र राज्यामधल्या लाडक्या ताईंसाठी ही योजना काढली होती। त्याच्यामुळे इतर ताईंना या ठिकाणी इतर रहिवाशांना पैसे भेटणार नाहीत। ही पण 8
अट त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी GR मध्ये टाकली होती. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाहीये. ज्या त्यांनी GR मध्ये गोष्टी टाकल्या होत्या त्यांनी परत तेच सांगत आहेत की टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला त्याच गोष्टी पूर्ण होणार आहेत. एकदा पूर्ण व्हिडिओ बघूया नेमकं काय अजून ताई म्हणतात. सगळ्या गोष्टी आपण क्लिअर या ठिकाणी बघणार आहोत. ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्स मधना, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहन आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंट मधून परत घेतलेला नाही, अशा पद्धतीचा कुठला निर्णय झाला. अजून महत्वाची एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे की जर बाबा तुम्ही ऑलरेडी आता 4 चाकी तुमच्याकडे वाहन असेल किंवा इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत असताल, किंवा जर आता तुम्ही आतापर्यंत अपात्र ठरत असताल पण तुमचे पहिले जे हप्ते आले आहेत ते हप्ते आम्ही परत घेणार नाही. ठीक आहे, पहिले जे हप्ते तुम्हाला पाठवलेत ते हप्ते तुमच्या अकाउंटला येतील, पण आता असं नाही होणार की तुमचे हप्ते आम्ही परत घेणार आहोत. तर मोठ्या या ठिकाणी अफवा पसरल्या जात होत्या की बाबा या ठिकाणी सरकार काय करत आहे, लाडक्या बहिणीचे पैसे परत घेत आहे, पहिले हप्ते परत घेत आहे. असं काही होणार नाही. लाडक्या बहिणींनो तुमच्या ज्या हप्ते तुम्हाला भेटले होते, ज्या अपात्र ठरत आहेत त्यांना एक दिलासा मोठा भेटलेला आहे. सरकारने एक मोठा दिलासा दिलेला आहे की त्यांचे पैसे ते परत घेणार नाहीत. जे पैसे तुम्हाला ऑलरेडी भेटले होते ते तुमचेच पैसे असणार आहेत. पण आता पुढचे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसताल तर तुमच्या या ठिकाणी लाडक्या बहिणीला पुढे हप्ता येणार नाही. हे पण त्यांनी आता सांगितलेलं आहे, तर तुम्ही ते ऐकू शकता. एकदम मोठी महत्वाची बातमी आली लाडक्या बहिणींनो, खूप महत्वाची बातमी आली. सगळ्याला 10वा हप्ता हवाय का? पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. आनंदाची बातमी आली, एप्रिलचा 10वा हप्ता कधी वाटप होणार आहे, तारीख देखील या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. अक्षय तृतीयाला 30 एप्रिलला तुम्हाला पैसे वाटपाला सुरू होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला. नाही, फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी पावलं उचललेली आहेत. आपण असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबर मध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झालं. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही काही की मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबर मध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झालं. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही. इन्कम टॅक्स आणि आरटीओच्या माध्यमातून तशी स्क्रुटिनी करताय कडक अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले. त्या काळामध्ये दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला. मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत. या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत. पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती बघा, लाडक्या ताईंनो त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की विरोधक या ठिकाणी अपप्रचार करत आहेत की बाबा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही डायरेक्ट पैसे पाठवले, मग निवडणुकीच्या नंतर तुम्ही स्क्रुटिनी का लावत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो, हे एकदम सत्य. तर आता ताईंनी बोललेलं आहे, आधी तटकरे ताईंनी बोललेलं आहे की बाबा आम्ही तसं काही केलेलं नाही, ऑलरेडी पण स्क्रुटिनी आम्ही करत होतो, आता नंतर पण सेम प्रोसेस चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, ज्या लाडक्या ताई या ठिकाणी बाहेर काढल्या गेल्यात कोणत्या कोणत्या आहेत बघा, ज्या पीक दुसऱ्या शेतकरी ज्या आपल्याला म्हणतात त्याला पीएम किसान योजनेवाले आहेत त्यांना अगोदर 1,500 रुपये भेटत होते, मग ते अगोदर 1,500 भेटत होते, मग आता 500 का केले, याच्यावर तुम्हाला काय वाटतं एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. दुसरी गोष्ट, ज्या निराधारताई होते त्यांना अगोदर पैसे भेटले, मग आता त्यांना पैसे देणं का बंद केलं फेब्रुवारी महिन्यापासून, ते एकदा तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि बघा, ज्या आता आरटीओ कडून माहिती काढली जात आहे ही आताच का काढली जात आहे, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. हे खरं करते का सरकारने सरसकट सगळे पैसे द्यावे, तुम्हाला काय वाटतंय एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सगळ्यांना या ठिकाणी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचे, जास्तीत शेअर करायचे आणि काळजी करू नका लाडक्या ताईंनो, सगळ्यांना पैसे भेटणार आहेत, त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. इथे सांगूया जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.